महाराष्ट्र शासनाच्या वतीने इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसची सेवा उपलब्ध आहे आणि यासाठी बाह्य स्रोतामार्फत बीव्हीजी सुमित या कंपनीला कंत्राट देण्यात आलेला आहे. या सेवेबाबत आमदार गोपीनाथ पडळकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या संबंध जे काही तक्रारी आलेल्या आहेत, पायलट ड्रायव्हरच्या तक्रारी होत्या, डॉक्टरांच्या तक्रारी होत्या, जी सेवा दिली जाते त्याच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी होत्या, या संदर्भात चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार माननीय मंत्री महोदयाच्या आदेशानुसार तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी पथक तयार करण्यात आले. परंतु ही तपासणी खोटेपणानं कशी होईल याच्यासाठी बीव्हीजी आणि संबंधित ठेकेदार प्रयत्न करताना दिसतात आहे. मला महाराष्ट्रातनं जे काही तक्रारी प्राप्त आहेत त्या तक्रारी अशा आहेत की या तपासणीमध्ये अँब्युलन्सची परिस्थिती तपासण्याबद्दल आहे, तिची तांत्रिक तपासणी आणि तांत्रिक माहिती घेण्यात येणार आहे. परंतु त्याचबरोबर जे काही पायलट आहेत त्या पायलट त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही, त्याचबरोबर त्यांच्या कामाची शिफ्ट कशी आहे, त्यांना वेतन किती मिळतं, याबद्दलची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ह्या इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये असलेले डॉक्टर आहेत त्यांच्या बाबतीतही त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांच्या कामाच्या वेळा आणि त्यांना मिळणारं वेतन याबद्दलही तपासणी करण्यात येत आहे. परंतु आता बीव्हीजी कंपनी हे पायलट आणि डॉक्टर्स यांच्यावर दबाव आणते आहे आणि दबाव आणून ही जी तपासणीतला डॉक्टरांबद्दलचा आणि पायलट बद्दलची माहिती आहे ते तुम्ही भरून देऊ नका, ती कंपनी भरेल, अशा पद्धतीच्या सूचना ह्या डॉक्टर आणि पायलटला देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी दबाव आणण्यात आलेला आहे. जर तुम्ही खरी माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशी धमकी बीव्हीजी कंपनीनं पायलट आणि डॉक्टरना दिलेली आहे. त्यामुळे ही तपासणी हे एक नाटक होईल, हे खोटेपणानं तपासणी होईल आणि म्हणून या संदर्भात मी संघटनेच्या वतीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर या NHMचे जे प्रमुख आहेत डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याकडे पण तक्रार दाखल केलेली आहे. माझं आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे की ही खोटेपणाने जी तपासणी चालू आहे ती ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि वस्तुनिष्ठ असा अहवाल आपल्यापर्यंत आला पाहिजे. बीव्हीजी कंपनी दबाव निर्माण करून खोटा तपासणी अहवाल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याला प्रतिबंध घातला पाहिजे.